राज्यात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। अशातच एक दुर्घटना घडलेली आहे। भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेल्यानं अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। या ठिकाणची ही भयानक दृश्य पाहू शकता। दरम्यान अल्ताफ तांबोळी हा आगळी बंधाऱ्यावरून कर्नाटककडे जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पाण्याच्या प्रवाहात तो दुचाकीसह वाहून गेलेला आहे। रात्रभर त्याचा शोध सुरू होता, अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाहीये। अक्कलकोट ग्रामीण पोलीस आणि हैदराबाद ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे। पुण्यात आणि मुंबईत तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अशातच भीमा नदीवरील बंधारे देखील पाण्याखाली गेलेले आहेत। अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांचा संपर्क देखील तुटला। दरम्यान याच वेळी अल्ताफ तांबोळी नावक तरुण हा आळगी बंधाऱ्यावरून कर्नाटककडे जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पाण्याच्या प्रवाहात तो दुचाकीसह वाहून गेलेला आहे। रात्रभर स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाहीये। अक्कलकोट ग्रामीण पोलीस आणि हैदराबाद ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत।